मला वाटायचं का मी कधी आई होईन आणि सगळे झाले मी कधी होईन. आणि मला वाटायचं का मी एवढं हॉस्पिटल करते, मला का बरं गुण येत नाही. पण मी मुंबई कांदिवली परत एकटी गेले ट्रेननी, मला तिथं हॉस्पिटलपर्यंत. हे अश्रू फक्त डोळ्यातून ओघळणारे पाणी नव्हते, तर तब्बल 7 वर्षांच्या एकाकीपणाची आणि प्रत्येक महिन्यात तुटणाऱ्या एका आशेची वेदना होती. कोपरगावच्या स्नेहली नामके. लग्नाला 7 वर्षे उलटली तरी घरात पाळणा हल्ला नव्हता. भरपूर ठिकाणी प्रयत्न केले, मुंबईला इकडं तिकडं भरपूर ठिकाणी खर्च केला, प्रयत्न केला, पण काही यश आले नाही. पण मम्मी पप्पा आणि एवढंच बोलले होते मिस्टरांना माझ्या का तुम्ही आता तिकडला प्रयत्न सोडून द्या आणि इकडं आम्ही दाखवतो म्हणे, तुम्ही या, फक्त सगळा खर्च मी करीन म्हणे. आणि अखेर त्या विश्वासाला यश आलं. शिरूर येथील प्रेवियर IVF हॉस्पिटलमधील योग्य उपचारांनी एक चमत्कार घडवला. 7 वर्षांनंतर तो बहुप्रतीक्षित पॉझिटिव्ह रिपोर्ट हातात आला. ज्या अंगणात कालपर्यंत फक्त चिंता होती, तिथे आज 9व्या पावलांची चाहूल लागली आहे. आज जेव्हा त्या मोबाईलमध्ये त्या चिमुकल्या रूपाकडे बघतात, तेव्हा डोळ्यांतले ते जुने अश्रू पुसले जाऊ. चेहऱ्यावर मातृत्वाचं घोड तेज झलकतं, कारण खरी साथ आणि योग्य उपचार असतील तर कोणतेही अशक्य स्वप्न नक्कीच पूर्ण होतं.